हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात होती आहे पावसापासून. खूप पाऊस होता आज सकाळी आणि खूप छान वातावरण होतं. मस्त सुट्टी घेऊन घरी राहावं असं वाटत होतं, पण ऑफिसला तर जायला लागेल. सो चला तर मग आज आपण काय बनवतो आहे ते बघूया. सो आज मी बनवते आहे पनीर भुर्जी. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पनीर थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण बनवूया पनीर भुर्जी. मी कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण कांदा त्यामध्ये टाकून घेऊया. आणि ही रेसिपी अशी आहे ना, बिलकुल झटपट होते, खूप वेळ लागत नाही. आणि आज पाऊस होता, घरातलं थोडं काम पण आवरायचं होतं आणि पाऊस आहे त्याच्यामुळे लवकर निघायला पण लागतं, कारण की थोडं स्लो मूविंग असतं ट्रॅफिक. सो आणि हिंजवाडीला तर एवढं ट्रॅफिक, बापरे. पण ठीक आहे. सो आता तुम्ही बघू शकता की मी कांदा तेलामध्ये टाकलेला आहे आणि मीठ घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि तो मस्त गुलाबी होतो आहे. आणि आता टोमॅटो बारीक चिरलेला, असं काही नाही, मी रफली चॉप केलेला आहे. तुम्ही जसं आवडत असेल, बारीक, मीडियम, कसाही तुम्ही चिरू शकता कांदा टोमॅटो. मी जसा मला हवा होता तसा रफली चॉप केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता हे शिजतं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले पण घालून घेऊया, म्हणजे मसाल्याचं छान कोटिंग होतं कांदा आणि टोमॅटोला. मग आता ह्याच्यामध्ये थोडी हळद, धने जिऱ्याची पूड आणि लाल तिखट मिक्स करून घेऊया आता ह्या कांदा टोमॅटोमध्ये. आणि ना, जेव्हा पण मी काही रेसिपी बनवत असते आणि थोडी घाई गडबड असेल, नॉर्मली सकाळी असतेच कोणाच्याही, म्हणजे ती जी जेवण बनवते आहे, स्वयंपाक बनवते आहे जी स्त्री, तिला सकाळी सकाळी कुठल्याही वेळेला, म्हणजे सकाळीच असं नाही, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, ज्या पण वेळेला स्वयंपाक बनवत असते त्यांना थोडी घाई गडबड असतेच. आणि माझ्या हातनं ना दुसरं काही पडेल किंवा नाही पडेल ह्याची गॅरंटी नाही, पण हळद नेहमी माझ्या हाताने सांडते, माहिती नाही का बरं. सो तुम्ही बघू शकता आता लाल तिखट आणि सगळं मिक्स केलं आहे आणि कोथिंबीर. मला ना हे कलरफुल व्हेजिटेबल्स इतके आवडतात ना, म्हणजे छान वाटतं ते बघून. असं टोमॅटोची चटणी पण छान वाटते. पण आज पनीर होतं आणि मी म्हटलं चला आज पनीर भुर्जी बनवून नेऊया आपण. ॲक्च्युली इतकं छान वातावरण होतं ना की असंच काहीतरी अंडा भुर्जी वगैरे असं काहीतरी खायची इच्छा होत होती माझी, किंवा ब्रेड ऑमलेट. बट अंडी पण नव्हती घरात आणि आज सोमवार आहे. सो पनीर होतं, मग म्हटलं चला पनीर भुर्जी करूया. आणि तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आता छान नरम होतो आहे. सो 1-2 मिनटं बस आपण थोडंसं फिरवून घेऊया. आणि छान शिजलेलं आहे. टोमॅटो फक्त थोडासा हे होता, आंबट होता चवीला. आणि मी हाताने क्रश केलेलं आहे पनीर, पण तरी पण त्याच्यामध्ये टाकताना परत एकदा क्रश करून टाकते. आणि पनीर भुर्जी व्हायला ना बिलकुल जास्त वेळ लागत नाही. आणि जेव्हा हे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय होत होतं ना, तेव्हाच मी पीठ पण मळून ठेवलं आहे, म्हणून मी ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवली होती. आणि तोपर्यंत मग मी चपात्या पण करू शकेन, त्याच्यासाठी पीठ मळून झालेलं आहे. आता फक्त चपात्या करून घ्यायच्या आणि मग आमचं स्वयंपाक रेडी. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत
व्हिडिओ शेअर करा ज्यांना पनीर भुर्जी आवडत असेल. आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपली पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ देत आणि देव तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आहे. सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो तुमच्या पाठीशी सदैव असू देत. चला तर मग पुन्हा भेटूया आपण उद्या नवीन रेसिपीसोबत. आणि तोपर्यंत मस्त खा, मस्त एन्जॉय करा. पुन्हा भेटूया.